बरं, चॅप्टर हे आपला संपला असं तुम्ही आता कन्सिडर करा आणि सॉल्व्हिंग कम्प्लीट करायची. संपला म्हणजे आज लेक्चर झाल्यानंतर, आता नाही संपला, आणखी वेळ लागते थोडा, पण तुम्ही सॉल्व्हिंग आता कम्प्लीट करा काय राहिलं असेल तर. या संडेचा पेपर काय, वेव्हज अँड साऊंड, आणि हे वेव्हज अँड साऊंड मोठा आहे त्याच्यामुळे एकच चॅप्टर ठेवला रिव्हिजनला. चल झालं काय, जरा फास्ट लिहून घ्या आता. बर, तर आणखीन एक लक्षात घ्या जरा. पहिला तर काय, स्लीप होत आली ऑब्जेक्ट तर काय, तिचं स्पीड बॉटमला मोर आहे, तिचं ऍक्सलरेशन पण मोर आहे, आणि तिला खाली यायला टाइम किती लागणार, लेस. ल्या if inclined surface is smooth, if inclined surface is smooth, then object cannot roll down the inclined plane. If inclined surface is smooth, if inclined surface is smooth, then object cannot roll down the inclined plane. Then object cannot roll down the inclined plane. त्याच्याच पुढे ऑब्जेक्ट स्लिप्स ऑन दी स्मूथ सरफेस. ऑब्जेक्ट स्लिप्स ऑन दी SLIP. Object slips on the smooth surface. If it slips, next sentence, if it slips, then it has, if it slips, then it has more velocity, more acceleration. If object slips, then it has more velocity, more acceleration, and it takes less time to reach the bottom. And it takes less time to reach the bottom. And it takes less time to reach the bottom. याच्या पहिले काय काय झालं ते, एकदम फुल फास्ट मध्ये येणार. जर घसरत आली तर फुल फास्ट मध्ये येणार. हे कळालंय, बरं. आणि गोल फिरत आली तर मग कोण फास्ट येणार, गोल फिरत आली तर कोण फास्ट येणार, दॅट डिपेंड्स अपॉन k²/r². हा बा, मी काय होते, घसरत आली, बॉटल वरून घसरत आली, समजा हे इन्क्लाइंड प्लेन असा आहे, हे इन्क्लाइंड प्लेन असा आहे, आणि बॉटल अशी घसरत आली, हे डस्टर असा घसरत आला, किंवा हा पेन पण असा घसरत आला, असा घसरत आला, किंवा असा घसरत आला, कसा पण होते, रोल झाला नाही, स्लीप होत आला. तर इन एनी केस, velocity of pen, velocity of bottle, and velocity of duster all will have same velocity at the bottom. Velocity bottom ला किती आहे त्यांची, √2gh. काय डिपेंडंट आहे का पेनच्या लेंथवर, पेनच्या मासवर, कशावर डिपेंडन्सी आहे का, नाही. प्रत्येकाची व्हेलॉसिटी ऍट द बॉटम काय असणार, सेम. प्रत्येकाचा ऍक्सलरेशन काय असणार, सेम. प्रत्येकाला टाइम किती लागणार, सेम. कशावर डिपेंडन्सी आहे का बघा ना, इथं पेनचं काय कुठं आलंय का पॅरामीटर. हाईट तर वेस्टची आहे, हे जे हाईट आहे ती तर वेस्टची आहे, सगळ्यांसाठी सेमच आहे.
जी तर जी आणि थीटा पण सेम आहे सगळ्यासाठी. सो टाइम रिक्वायर्ड फॉर पेंट बॉटल अँड डस्टर विल बी सेम. स्लिप मारत असला तर कोणत्या पण ऑब्जेक्टसाठी वेलॉसिटी, ऍक्सलरेशन अँड टाइम ऑल आर सेम. आणि रोल होत खाली आला तर मग डिफरंट असते. रोल होत खाली आला तर देन velocity depends upon this factor k square by r square. मग k square by r square मोठा असला तर if k square by r square increases, हा जर फॅक्टर मोठा झाला, प्रत्येक ऑब्जेक्टचा हा फॅक्टर डिफरंट असते. प्रत्येक ऑब्जेक्टचा म्हणजे होलोस्पियरचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिफरंट, सॉलिडचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर डिफरंट, रिंगचा डिफरंट, डिस्क पण गोल फिरत येते ना खाली, डिस्कचा डिफरंट, सॉलिड सिलेंडर डिफरंट, होलो सिलेंडर डिफरंट. प्रत्येकाचा जे पण गोल फिरत फिरत खाली येऊ शकते त्या प्रत्येकाचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर फॅक्टर काय असते डिफरंट. म्हणजे ज्याचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मोठा आहे त्याची व्हेलॉसिटी काय, लेस का मोर. हे कुठं बसलाय बा, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कुठं बसलाय, इन द डिनॉमिनेटर. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज सिटिंग इन द डिनॉमिनेटर. इफ दिस फॅक्टर इन्क्रीजेस देन वेलॉसिटी डिक्रीजेस. इफ दिस फॅक्टर इन्क्रीजेस देन वेलॉसिटी डिक्रीजेस. कळतं ना. वेलॉसिटी कोणाची, रोलिंगची. रोल होत खाली आला तर ती बोलावलं मी इथं. पाय तर रोल, पाय तर रोल. वेलॉसिटी रोलिंग डिक्रीजेस. ऍक्सलरेशन of rolling also, if this factor increases then acceleration also decreases. Acceleration of rolling also decreases. ऑनलाइन दिसते ना हे, दिसत ऍक्सलरेशन ए आहे हे. ऍक्सलरेशन ऑफ रोलिंग ऑल्सो डिक्रीजेस. आणि टाइम काय होते बा, हे फॅक्टर मोठा झाला, हे आता न्यूमरेटर मध्ये येतं, हे न्यूमरेटर मध्ये हे फॅक्टर मोठा झाला तर टाइम काय होते, इन्क्रीजेस. हे फॅक्टर जर मोठा झाला तर टाइम काय होते, इन्क्रीजेस. मग टाइम ऑफ रोलिंग इन्क्रीजेस. ओके. म्हणलं सेंटेन्सला इफ के स्क्वेअर बाय इन्क्रीजेस का, acceleration of rolling, velocity of rolling, time of rolling. ओके. मग प्रत्येकाचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर फाइंड आउट करू बा. मग आपल्याकडे कोण आहे, पहिलं रिंग आहे. मग रिंगचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती आहे, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे. रिंग कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया, समजा ऑब्जेक्ट गोल फिरत खाली आली, असं इन्क्लाइन प्लेन वरून, असा इन्क्लाइन प्लेन पकडवलं मी एक. हा अशी गोल फिरत ऑब्जेक्ट खाली आली तर कोणाच्या अबाउट गोल फिराली, अबाउट द सेंटर. अबाउट द सेंटर मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, रिंगचा. अबाउट द सेंटर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, एम आर स्क्वेअर. आणि रेडियस ऑफ गायरेशन मध्ये लिहिलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येते, एम के स्क्वेअर. बरोबर, हे माहितीये. रेडियस ऑफ गायरेशनचा काय फॉर्म्युला आहे, रूट ऑफ आय बाय एम, म्हणजे स्क्वेअर केला मग के स्क्वेअर इज इक्वल टू आय बाय एम. मोमेंट ऑफ इनर्शिया किती येते, एम के स्क्वेअर येते, इन टर्म्स ऑफ किती, इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा किती आहे, एम आर स्क्वेअर. मग के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती आहे, 1. एम ला एम गेला, के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती आहे,
1. रिंग साठी किती आहे 1. सगळ्यात जास्त असते रिंग साठी. के ची व्हॅल्यू किती आहे इज के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज मॅक्सिमम फॉर रिंग. मग याचा मिनिंग काय बघू. याचा मिनिंग काय. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे mr स्क्वेअर अपॉन 2 बरोबर का. mk स्क्वेअर इज मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा किती आहे mr स्क्वेअर बाय 2. कळते का सर. मग हे के कोणाचा आहे रिंगचा के आहे. हा के कोणाचा आहे डिस्कचा के. हे के आणि हे के डिफरंट आहे. मग एम ला एम गेला के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इथं किती येते बा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर एम ला एम गेला किती येते इथं 1/2. मग याचा मिनिंग काय के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज 1 फॉर रिंग अँड 1/2 फॉर डिस्क. मग खाली फास्ट कोण येणार. खाली फास्ट कोण पोहोचणार रिंग का डिस्क. पहिला खाली कोण येते बा. हे मोठा झाला वेलॉसिटी छोटी. हे मोठा झाला टाइम मोठा म्हणजे खाली यायला वेळ जास्त लागणार. मग हे मोठा कोणाचा आहे हे मोठा टाइम जास्त आहे. हे मोठा कोणाचा आहे रिंगचा. मग रिंगचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मोठा आहे तर रिंगला खाली यायला टाइम पण काय लागणार जास्त लागणार. मग डिस्कला टाइम खाली यायला कमी लागणार. म्हणजे डिस्क कशी आहे फास्ट आहे का स्लो आहे फास्ट आहे. डिस्क कशी आहे फास्ट आहे. रिंग कशी आहे स्लो आहे. मग कोणती पण डिस्क घ्या इन्क्लाइंड प्लेन आहे बा. आपण इन्क्लाइंड प्लेन तर एकदम सोपं असते घरी पण तयार करता येते. असा पेपर ठेवा आणि इन्क्लाइंड प्लेन तयार करा. इन्क्लाइंड प्लेन डिस्क किती पण छोटी घ्या. डिस्क किती पण छोटी घ्या एवढी डिस्क घेतली कळते का. इतकी किंवा डिस्क म्हणजे आपला कॉइन म्हणजे पण डिस्कच आहे. ओके. एखादा रुपया असला तर असू शकतो आपल्याकडे आहे. नशिबाने 2 रुपयाचं नाणं आहे. काल कोणतरी फी भरली वाटाले बा. बा आहे प्रणव आहे. चुकून कधी कधी असतात वॉलेटमध्ये पैसे आपल्या. मग 2 रुपये आहेत चुकून भेटलेत. मग हे कोण आहे डिस्क. मग डिस्क किती पण छोटी घ्या किंवा डिस्क काय किती पण मोठी घ्या. बॅरलचं टोपण घेतलं. बॅरल कळते ना पाण्याचं बॅरल. बॅलर म्हणतात काही जण. बॅरल एवढं 200 लिटर असते 200 लिटर. 200 लिटर एवढं बॅरल असते. बॅरल एवढं असते 200 लिटर ते फिक्स असते. मग बॅरलचं आपण कॅप घेतली. ते पण डिस्क सारखंच आहे. हे पण डिस्क आहे. मग मोठी डिस्क आहे छोटी डिस्क आहे. असे खाली हे आहे उतार आहे आणि ही छोटी डिस्क ठेवली आणि मोठी डिस्क पण ठेवली आणि दोघाला सोडलं तर खाली पहिला कोण पोचतोय दोघं एकाच टाइमला खाली पोचतात. कारण दोघांचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय हाफ आहे. छोट्या डिस्कचा पण के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हाफ आहे. मोठ्या डिस्कचा पण के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय. मास कुठे यायला काय याच्यात बघा. जे पण आपण फॉर्म्युले बघितले ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटी टाइम त्यात मास कुठे यायला का. याचं छोटं मास आहे मोठ्या डिस्कचं मोठं मास आहे. मास कुठं फॅक्टर यायला का. मास येणं झाला मग मासवर डिपेंडच करत नाही. डिपेंडन्सी कोणावर आहे फक्त के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर फॉर डिस्क इज हाफ. कुठली पण डिस्क आहे छोटी डिस्क आहे. हे कॉइन आहे मोठं बॅरलचं कॅप आहे मोठी डिस्क आहे. काय पाहिजे घ्या ना तुम्ही डिस्क तयार करा. एक पेपर घ्या किंवा एक कार्डबोर्ड घ्या. टायर सांगतो मी. कार्डबोर्ड घ्या. कार्डबोर्डला कट करा. पुठ्ठा घ्या पुठ्ठ्याला कट करा. ते पण काय होते डिस्क झाली. तिघाला एका वेळी इथून सोडा. खाली पहिला कोण पोहोचणार कोणी पहिला पोहोचणार नाही. ऑल डिस्क विल रिच बॉटम ऍट द सेम टाइम. प्रत्येकाची व्हेलॉसिटी खाली पोहोचल्यानंतर काय असणार सेम. अँड ईच डिस्क विल हॅव सेम ऍक्सेलरेशन व्हाईल गोइंग डाऊन द प्लेन. जपाले ना काय म्हणाले बिकॉज प्रत्येक डिस्क साठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर फॅक्टर इज सेम हाफ. याच्यावर सगळं डिपेंडन्सी आहे. हे गेम क्लिअर ना. ऑनलाईन हे तुम्हाला क्लिअर नाही तर ऑनलाईन बोला. हे काय बोलतोय मी क्लिअर का. चांगल्या कन्सेप्ट आहेत जरा. चला बघा पैसे बघा. सरांच्याकडे पैसे आले चुकून पैसे आहेत. संकेत काल कुठं होता अलकनंदा ऑफलाईन करा जरा. आणि तुमचे बहुतेक क्लास ऑफलाईन करायचे तुम्हीच बोलत होता ना बहुतेक काल मला. बायोलॉजी सर काहीतरी होलसुरे सर बोलायला बहुतेक ना करायचं चालू.
करणार नाहीत? नाही, करतील करतील. ओके, चलो. मग सेकंड एक्सपेरिमेंट काय केलं बा? मग हे खाली लिहा. If we release disks, if we release disks of different masses and different radii, if we release disks of different masses and different radii from the top of the plane, from the top of the inclined plane, from the top of the inclined plane, then all will reach bottom at the same time. Then all will reach bottom. Then all will reach bottom at the same time with same velocity and same acceleration. All will reach bottom in same time with same velocity and same acceleration. With same velocity and same acceleration. ओके, चलो. मग आता मी स्पियर्स घेतल्या बा. बस स्पियरचं पण एक कॅल्क्युलेट करूच. मग स्पियर घेतला. स्पियर कोणता? सॉलिड घेऊ. सॉलिड स्पियर. मग सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती? एमके स्क्वेअर असते. प्रत्येकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कोणत्या पण ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते? एमके स्क्वेअर असते इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. पण ऍक्च्युअली किती असते त्याचा रेडियस मध्ये? 2/5 mr². मग एम ला एम कॅन्सल झाला. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज हाऊ मच? 2/5. म्हणजे किती येते? हे 1च आहे. हे 0.5 येते. हे किती येते? 0.4. मग कोणता पण स्पियर घ्या. स्पियर म्हणजे बॉल बेरिंग माहिती आहेत ना तुम्हाला? बॉल बेरिंग म्हणजे एकदम छोटे छोटे बॉल्स असतात बा, स्टीलचे बॉल्स. हा एकदम छोटा इतका बॉल असते. त्याचे डायमीटरच 2 मिलीमीटर असेल. बॉल बेरिंग में इतका छोटा बॉल. आणि गोळा फेकचा गोळा करते ना, गोळा फेकचा गोळा करते ना, गोळा फेकचा गोळा किती असते? इतका मोठा असते. एकदम हेवी आहे. आणि बॉल बेरिंगचा बॉल एकदम छोटा आहे. पण दोघं पण सॉलिड आहेत. दोघं पण सॉलिड आहेत. दोघांना टॉप ऑफ द प्लेन पासून सोडला तर खाली पहिला कोण पोहोचणार? दोघं सेम टाइमला पोहोचणार. व्हेरी गुड. दोघं काय पोहोचणार? सेम टाइमला. वाय? Because small sphere, small radius, large radius, small mass, large mass doesn't matter. What matters is k square by r square, and k square by r square for any sphere, any solid sphere is 0.4. मग छोट्याला पण 0.4 आहे, मोठ्याला पण 0.4 आहे. मग दोघं पण ऍट द बॉटम काय होणार? सेम टाइमला येणार. कळलं ना? जे डिस्कला सेंटेन्स लिहिलं ते सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे, पण लिहिलंय फक्त आपण डिस्क साठी. राईट? आता समजा असं केलं मी, काय केलं? एक घेतला मी छोटा बॉल घेतला असा बघा. एक घेतला बॉल बेरिंगचा किंवा गोळा फेकचा गोळा घेतला. गोळा फेकचा गोळा घेतला म्हणजे काय घेतला मी? सॉलिड स्पियर एक घेतला. आणि सेकंड घेतली व्हेकलची टायर घेतली फक्त. टायर कोण आहे मग? टायर कोण आहे? स्पियर आहे, सिलेंडर आहे का, डिस्क आहे का, रिंग आहे? टायर कोण आहे? टायर काय आहे? रिंग आहे. ही कशी रिंग दिसाली तुम्हाला अशी गोल? फक्त पेरिफेरीलाच आहे. काळा असते म्हणून ते
फक्त टायर म्हणलं मी, एंटायर व्हील थोडी म्हणालो मी, फक्त मी टायरच म्हणले की टायर म्हणजे जे ब्लॅक 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 दिसते ते टायर असते. त्याच्या आतल्या बाजूला जे स्टील असते त्याला रिम बोलते. त्याच्या आतल्या बाजूला जे असते त्याला बोलते, व्हेकलचं असलं तर स्टीलची प्लेट असते, ह्याचं कारचं असलं तर स्टीलची प्लेट असते मोठी, आणि बाईकचं असलं तर स्पोक्स असतात, किंवा अलॉयचे ते स्पोक्स असतात, अलॉयचे स्पोक्स असतात. कळलं? मी फक्त टायर म्हणालो, टायर म्हणजे वरचा ब्लॅक पार्ट फक्त. मग टायर काय झाली? रिंग. मग एक घेतली मी टायर, कळले, आणि एक घेतला गोळाफेकचा गोळा, आणि दोघांना सोडलं. खाली पहिला कोण पोचणार? टायर मीन्स रिंग आणि गोळा म्हणजे स्पेअर. खाली पहिला कोण पोचते? मग खाली पहिला कोण पोचते? बा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मोठा, टाइम रिक्वायर्ड इज लार्जर. मग टाइम रिक्वायर्ड फॉर रिंग इज लार्जर अँड टाइम रिक्वायर्ड फॉर स्पेअर इज स्मॉलर. हे छोटा, टाइम छोटा. मग टाइम छोटा म्हणजे फास्ट आहे. कोण फास्ट आहे? स्पेअर. स्पेअर इज फास्टर दॅन रिंग. कोणता पण स्पेअर, मी काय बोलतोय ऐका, कोणता पण स्पेअर कोणत्या पण रिंग पेक्षा फास्ट असणार. सेंटेन्स क्लिअर का बघा? एनी स्पेअर इज फास्टर दॅन एनी रिंग. एनी रिंग म्हणजे छोटी रिंग, मोठी रिंग घ्या, हा एकदम तुमच्या लहान मुलांच्या सायकलचं टायर घ्या, कळले, किंवा टायर 19 इंच टायर घेतलं, पण बुलेटच्या फ्रंट व्हीलचं टायर घेतलं, 19 इंच टायर घेतलं, कोणतं पण रिंग घ्या, आणि काय कोणता पण स्पेअर, बॉल बेरिंगचा बॉल घ्या किंवा गोळाफेकचा गोळा घ्या. फास्ट कोण आहे? स्पेअरच फास्ट आहे. फास्ट कोण आहे? स्पेअरच फास्ट आहे. झपाल्यात ना कन्सेप्ट काय? फास्ट कोण आहे? स्पेअरच फास्ट आहे. ओके, चला त्याच्यानंतर स्पेअर, होलो, सिलेंडर, होलो, सिलेंडर, सॉलिड. यांचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काढतो तुम्ही ब्रेक मध्ये, करा तेवढं काम. आणखीन काय गोल गोल राहिले का आपल्याला? आणखीन गोल गोल कोणी नाही ना? गोल फिरणारे एवढेच आहेत ना? चेंडू म्हणजे स्पेअर मध्ये येते की? हा, चला ब्रेक मध्ये एवढे करा, ब्रेक नंतर परत चालू करू. ऑनलाईन काय करा? रिजॉईन करा. ऑनलाईन काय करा? परत येतो जॉईन करा.